सो लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही लोणावळ्याला आले आहोत आणि आता आम्ही आले आहोत एकविरा आईच्या पायथ्याशी आमचा दरवर्षीप्रमाणे मान देण्यासाठी. ॲज यू कॅन सी खूप पाऊस आहे म्हणून मी तर वर नव्हती गेली, बट माझ्या घरातले काही जण वर गेले होते कारण त्यांना जायचं होतंच आणि त्यांनी कोंबड्यांचा मान दाखवला होता आणि त्याच कोंबड्या आता शिजून जो मान दाखवायचा आहे त्याच्यासाठी आम्ही एकविराईच्या पायथ्याशी सगळे जमलो आहे. इकडे वरती डोंगरावर जाता आलं नाही म्हणून आम्ही खालीच देवीच्या पाया पडल्या आणि देवीला ओटी दिली. हे घे दे, तू दे बाजूला, हा घे दे. खूप पाऊस आहे म्हणून नाही आम्ही खूप सारा पाऊस आहे इथे म्हणून नाही आम्ही एकविरा आईच्या दर्शनाला जाऊ शकले बिकॉज माझ्याकडे बेबी आहे. सो त्याला घेऊन वर चढणं इज अ बिग टास्क आणि आता आम्ही वॉटरफॉलला जाणार होतो तिथेही नाही जाऊ शकले बिकॉज पाणी भरलं आहे. माय बॅड. ॲज आय सेड की आम्ही कुठे गेलो नाही म्हणून जस्ट मी आणि माझी बहीण बाहेर पडलो की राऊंड मारून येऊया काय आहे. तर बघतो की मागे एवढा सुंदर व्ह्यू होता सो मी कॅप्चर केला. थोडं वॉक करत गेलो, फोटोज काढले आणि नाश्ता केला. अभी काय आहे ते? ऑन द वे तुम्ही बघू शकतात पाणी भरलं आहे. आता तरी कमी आहे बट काल खूप होतं आणि हे आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो. सो फर्स्ट आम्ही गेलो मॅप्रोला. तिकडे आम्ही खूप लवकर पोचलेलो सकाळी आणि काही गोष्टी चालू नाही झालेल्या, दॅट इज टेस्टिंग, फूड टेस्टिंग. सो आम्ही वेट केला, थोडं इकडे तिकडे फिरलो मॅप्रोमध्ये. मॅप्रोमध्ये येण्याचा फायदा म्हणजे यू गेट टू टेस्ट फूड्स, चॉकलेट्स, सिरप्स, एव्हरीथिंग. अँड तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ॲज पर युअर टेस्ट बड्स तुम्ही घेऊ शकतात. सो हिअर वी गो, वी स्टार्टेड टेस्टिंग. कोण खात आहे अभी? हा का?
कॅफे ऑफ मॅप्रो. सो आफ्टर मॅप्रो आम्ही निघाले गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये, जे आहे खोपोलीला. गगनगिरी महाराजांचं दर्शन झाल्यानंतरच लगेच आम्ही निघाले महडच्या गणपतीला. महडच्या गणपतीच्या देवळात आषाढी एकादशी निमित्त ही सुंदर अशी रांगोळी काढली होती. रांगोळी बघून अजिबात वाटत नव्हतं की ती रांगोळी आहे, बट ॲक्च्युली एक पेंटिंग आहे. खूप सुंदर, खूप छान फिनिशिंग होती त्या रांगोळीची. जसं एकदम रिअलिस्टिक वाटत होते सगळे त्याच्यामधले जे कॅरेक्टर्स आहेत.